हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर तर बोलणारच आहोत, पण त्यासोबत माझं दिवसभराचं थोडंफार जे काही रुटीन आहे ते तुमच्याबरोबर आज शेअर करते। एका ताईंची सतत मला कमेंट येतात की तुम्ही सकाळी किती वाजता शिवणकामाला बसता आणि किती ब्लाऊज होतात। तर माझं असं काही डिसाईड नसतं। मला रात्रीच्या वेळेस मी जसं की एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रात्रीच्या वेळेस मला काम करायला खूप छान वाटते, कोणी डिस्टर्ब करायला नसतं किंवा कुठेही आवाज गोंधळ असं काही नसतं, त्यामुळे आपलं शांततेत काम होतं आणि मेन म्हणजे पटकन होतं असं मला वाटतं। एक ताई म्हटलं होती त्यावरती की ॲसिडिटीचा त्रास वगैरे होतो रात्री काम केल्यानंतर, तर हो, मला खूपदा मध्यंतरी ॲसिडिटीचा त्रास झाला होता, कारण की रात्री काम करायला मला प्रचंड आवडायचं आणि दिवसभर मला कंटाळा यायचा। मग मी काय करायची, सतत मोबाईल पहा किंवा रील ज्या असतात त्या स्क्रोल करत बस, कारण की रामची जबाबदारी नव्हती आणि त्यामुळे मग सगळा जो काही वेळ होता, संपूर्ण जो काही दिवस होता तो माझाच होता। त्यामुळे मग असं काहीतरी वेगळे एक्स्ट्राचे कामे मी करत बसायची आणि त्यामध्ये बराच वेळ जायचा। एकदा मोबाईल आपण हातात घेतला की 1.5-2 तास आपण काय करतो मोबाईलमध्ये हे आपल्याला सुद्धा कळत नाही, असा खूप वेळ माझा त्याच्यामध्ये जायचा। त्यामुळे मग काम माझं जे होतं शिवणकाम ते खूप कमी व्हायचं। दिवसाचे जिथे मी 5-6 ब्लाऊज 7 ब्लाऊज असे शिवायचे तिथे माझे 4-5 असेच व्हायला लागले, म्हणजे 1-2 क्वांटिटी ज्या आहेत त्या कमी व्हायच्या, कारण की मग इतर वेळ जो आहे तो मी मोबाईलला दिला होता त्यामुळे। तर सकाळी जे आहे मला उठायला लेट होतं, कारण की मी रात्री उशिरापर्यंत करायची, म्हणजे 2, 2:30, 2:15 अशापर्यंत मी मोस्टली करायचे आणि मला ते छान वाटायचं, दिवसभर नको वाटायचं। आणि रात्रीच्या वेळेस जसा दिवस पुढे पुढे जाईल, रात्र जशी जशी पुढे जाईल तसं काम करायला मला एनर्जी यायची त्यामुळे। आणि सकाळी उठल्यानंतर मग माझं जे काही कामं असतात घरातली ती ॲटोमॅटिकली खूप उशिरापर्यंत चालायची आणि त्यामुळे मग 12-1 वाजले की मला असं वाटायचं आता खूपच वेळ झाला आहे आणि माझं अजून काही शिवणकाम झालं नाही, असं एक बेसिक बर्डन जे आहे ते मला यायचं। त्यामुळे मग मी आता काय करते, थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न करते। सकाळी मग थोडीशी कामं पाठीमागे राहिली तरी चालेल, पण घरातली जी काही बेसिक क्लिनिंग असेल, झाडू पोछा किंवा भांडे वगैरे असतील काही नाश्त्याचे ब्रेकफास्टचे, ते सर्व आवरून मग मी पटकन शिवणकामाला बसते। आंघोळ वगैरे पाठीमागे राहिले तरी चालेल असं मला वाटतं। 11-11:30 वाजता मला मोस्टली होतातच आंघोळ करण्यासाठी, त्यानंतर मग देवपूजा वगैरे, थोडंसं मग स्किन केअर वगैरे, यामध्ये बराचसा वेळ माझा जातो, 1 तासभर तरी ह्या सर्व गोष्टींमध्ये जातो त्यामुळे। तर आता आपण चर्चा करणार आहोत घरकाम, मुलांची जबाबदारी, शिवणकाम, ह्या सर्व गोष्टी तर आहेच, पण त्यासोबत मला कमेंट येतात की तुम्ही मुलाला पाहून कसं करता किंवा घरातली कामे कशी ॲडजस्ट करता, घरामध्ये कोणी हाऊस हेल्प वगैरे आहे का? तर नाही, असं काहीच नाही, ही सर्व कामे मी माझी एकटीच मॅनेज करते। आणि सध्या तरी तुम्ही पाहिलं असेल की राम कंटिन्यू माझा आईकडेच असतो, म्हणजे मला वाटते की जवळ 1-1.5 महिना झाला असेल, फक्त 1 वीक मी त्याला इकडं आणला होता आणि त्यानंतर तो तिकडेच आहे। त्यामुळे सध्या तरी रामचं असं काही मला जास्तीचं टेन्शन नाही आहे। आणि इतर वेळी जेव्हा तो माझ्यासोबत होता त्यावेळेस मी माझं टाईम टेबल जे आहे ते कॅलेंडरवरती लिहूनच ते जे आहे फॉलो करायची, म्हणजे दिवसाचे मला कोणते ब्लाऊज स्टिच करायचे आहे, त्यानंतर कोणतं काम इमर्जन्सी आहे, कोणतं लेट केलं तरी चालेल, असं माझं दिवसाचं टाईम टेबल राहायचे। पण आता संपूर्ण वेळ जो आहे तो माझाच आहे, त्यामुळे मग असं जास्तीच असं काही प्लॅनिंग करावं लागत नाही, उलट जे काही प्लॅनिंग केलं त्यापेक्षा जरा जास्तीचंच काम होतं। त्यामुळे जेव्हा राम इकडे येईल त्यावेळेस मी एक प्रॉपर रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेल। हे झालं मुलांच्या बाबतीत। आता येतं घरकामाकडे। तर घरकाम जे आहे ते आता जास्त काही मोठी फॅमिली नाही, आम्ही दोघंच नवरा बायको राहतो, त्यामुळे जास्त असं काही काम नाही, दोघांचा नाश्ता वगैरे। पण हो, यासोबत जे काही भांडी वगैरे असतील, स्वयंपाक असतील, दोघांचा जरी बनवायचा असेल तरीसुद्धा तेवढीच भांडे पडतात, तेवढेच कपडे पडतात। पण काही इलेक्ट्रिक गोष्टींमुळे माझं हे काम सोपं होतं, जसं की कपड्यांसाठी मी मशीन यूज करते, त्यामुळे वीकली 2-3 वेळा मशीन लावली की माझं कपड्यांचं काम होऊन जातं। जवळजवळ मला वाटतं 6-7 महिने झाले असतील मी हाताने कपडेही वॉश केले नाही, मशीन माझं खूप जास्त काम इझी करते। सुरुवातीला काही दिवस मी हाताने कपडे वॉश करून टाकायची, पण नंतर मग कंटाळा यायला लागला आणि मग सगळे कपडे जे आहे ते मिळून मी एकदाच वॉश करून टाकते आणि ते मला खूप कन्व्हिनियंट वाटतं। तिथे एक माझं तो काम जे आहे ते कमी झालं। या व्यतिरिक्त जे काही भांडे असतील ते नाश्त्याचे आणि जेवणाचे जे काय असतील दुपारचे ते मी सोबत वॉश करते, कधी कधी राहतात सुद्धा बेसिनमध्ये, कारण की मग काम इकडे जास्त मला वाटलं की तिकडे माझं कामाकडे दुर्लक्ष होतं। पण संध्याकाळी मी मेक शुअर करते की माझी सर्व जी काही भांडी आहे ती क्लीन असावीत। मला संध्याकाळी जर भांडी वॉश नाही केली तशीच जर मी झोपण्यासाठी गेले तर मला झोपसुद्धा येत नाही, त्यामुळे मग मी सर्व घरातलं झाडून वगैरे किंवा किचन तरी ऑलमोस्ट झाडून पुसून किंवा किचन सर्व साफ करणं, गॅस शेगडी वगैरे सर्व क्लीन करणं, ह्या सर्व करते। किती लेट होऊ, 1 वाजू, 1:30-2 किती वाजले तरीसुद्धा मी किचन स्वच्छच ठेवते, कारण की एकदा झुरळांचं कीटकांचं प्रमाण वाढलं की मग ते आटोक्यात येत नाही, त्यासाठी। आता हे झालं घरातील जे काही कामं असतील ते, आणि जे काही झाडू पोछा असतं ते तर मी डेली करते सकाळ संध्याकाळ, कारण की त्याशिवाय जी काही एक फ्रेश वाईब असते ती घरामध्ये येतच नाही आणि दिवसभर मला असा पसारा दिसला की मला ते कामच करावं असं वाटत नाही।
त्यामुळे आता पहा एक ब्लाऊज स्टिच झाला की मी लगेचच मशीन वगैरे क्लीन करून घेते. ही मशीन ना खूप जास्त जड आहे, समोर सरकवायची, त्यानंतर क्लीन वगैरे करायचं. डेली नाही करत मी, वीकली 3-4 वेळा करत असते, समोर घेऊन त्याच्या खाली वगैरे व्यवस्थित क्लीन करायचं. आता हा ब्लाऊज माझा स्टिच झाला तर लगेचच मी पुढचं जे काय माझं जेवणाचं रुटीन असेल किंवा ब्लाऊजचं नेमकं काय करायचं आहे किंवा पिको फॉलसाठी काय घ्यायचं हे सर्व पाहत असते. जी कामं अर्जंट असतात ना मी त्यांना प्राधान्य जास्त देते, कारण की जी डेट आपण दिलेली आहे त्यांना त्याच्या 1-2 दिवस तरी ते आधी काम झालं पाहिजे. सर्व काम माझं आवरलेलं आहे ऑलमोस्ट. आता कपडे वगैरे जे काही ड्राय झालेले आहेत त्यांना जागेवरती ठेवायचं होतं. बाहेर पाऊस चालू होता त्यामुळे ते कपडे जे आहेत ते आता आणून ठेवले आणि त्यानंतर आता मी पिको फॉलसाठी घेणार आहे. त्यांचे जे काही ब्लाऊज होते ते सर्वच रेडी झालेत, फक्त राहिलेत ते आता साड्या. आणि सर्व झालं की मग हुक वगैरे किंवा हातशिलाई ह्या सर्व गोष्टी होतील. त्यांना शक्यतो तरी मी संध्याकाळीच वेळ देते, जेव्हा खूप कंटाळा येतो किंवा काहीतरी रिलॅक्स मोबाईलमध्ये पाहायचं असेल. जास्त मी असं काही पाहत नाही, चला हवा येऊ द्या असेल किंवा काही कॉमेडीचे शो असतील किंवा हॉरर जे काही सीन असतात पहा, मूवी असतात, असं मला आवडतं पाहायला. शक्यतो तरी हे सर्व मी दुपारच्या वेळेसच पाहते, संध्याकाळी टाळते, कारण की डोळ्यांना खूप जास्त त्रास होतो त्यामुळे. आणि जे काही व्हिडिओचं एडिटिंगचं वगैरे काम असतं ते मी दिवसभरात, म्हणजे जेव्हा आता 12:30 वाजता आपला मोठा व्लॉग येतो त्याआधी सकाळी मी एडिट करायला घेते, कारण की आता राम नाही आहे त्यामुळे व्हॉइस ओव्हरला काही प्रॉब्लेम येत नाही. राम असला की मी संध्याकाळच्या वेळेसच ते व्हॉइस ओव्हर वगैरे करते, नाहीतर मग मुलांचा आवाज असेल किंवा बाहेरचा नॉईज वगैरे असेल ते व्हिडिओमध्ये ॲड होतो. तर हे सर्व आहे शिवणकाम, घरकाम किंवा मग मुलांची जबाबदारी सांभाळून मी हे सर्व कसं करते याबद्दल आज थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी महत्त्वाची एका ताईंची आपण कमेंट घेऊयात की त्यांचं म्हणणं आहे शिवणकामासाठी खूप जास्त भांडवल लागतं. आता मी असं सांगेल, भांडवल जास्त लागतं म्हणजे फक्त एक शिलाई जी मशीन आहे त्यासाठी जास्तीचं भांडवल लागतं मला असं वाटतं. एकदा ते 7-8 हजाराची जे काही मशीन असेल ती तुम्ही एकदा परचेस केली की त्यामध्ये जास्तीचा असं काही खर्च होत नाही. किंवा सर्व्हिसिंग वगैरे असेल त्यावेळेस 300, 350, 250 रुपये लागतात. पण या व्यतिरिक्त मग जास्तीचं काय भांडवल लागतं हे मला काही कळलं नाही त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. तर चला यावरतीच आपण थोडीशी चर्चा करूयात. जर तुमचा मोठा बिझनेस असेल, म्हणजे चांगलं सेल वगैरे होतो आहे किंवा तुम्ही शिवणकामासोबत बाकीच्या गोष्टी पण सेल करताय आणि अजून काही म्हणजे फॉल असतील, अस्तर असतील, यासाठी तुम्हाला जास्तीचं भांडवल लागू शकतं. पण जर तुम्ही घरातून काम करताय किंवा बुटीक जे आहे ते तुम्ही स्वतःसाठी फक्त जे काही मटेरियल लागत आहे ते परचेस करतायत तर जास्तीचं असं काही लागते मला असं वाटत नाही. एकदा तुम्ही होलसेलमध्ये सर्व भरलं की जास्त खर्च होत नाही, गोष्टी जागेवरती अवेलेबल होतात. आपला खाली ये जाण्याचा जो काही ताण असेल, वेळ असेल तो वाचतो. आणि मुख्य म्हणजे गोष्टी जवळ असल्या की आपल्याला काम करायचा कंटाळा येत नाही. पटकन गोष्ट घेतली, कट केली आणि लगेच स्टिचिंगला बसलं, हे सर्व गोष्टी आहेत. आणि भांडवल म्हटलं तर एका ब्लाऊज मागे 50-60 रुपये कधी कधी जातात, कारण की अस्तरची क्वांटिटी असेल, कधी कधी मोठं माप असेल तर 1.25 मीटर 1.5 मीटर अस्तरसुद्धा लागतं, लांब स्लीव्ज वगैरे असेल तर. किंवा एखादं खूपच छोटं मेजरमेंट असेल तर 75-80 सुद्धा तुमचा ब्लाऊज परफेक्ट रेडी होऊन जातो, कारण की जास्त अस्तर वगैरे लागत नाही. तर असं काहीच आहे. आणि शिलाईवरती डिपेंड करतं, आता तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता, किती शिलाई घेता त्यावरती खूप जास्त डिपेंड करतं. 50-60 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून जर तुम्हाला 150-200 रुपये भेटत असतील 1-1.5 तासाच्या कामाचे तर मला वाटतं बेटरच आहे. आता हे पण जेवढा तुमचा कामाचा स्पीड आहे, म्हणजे ब्लाऊज तुम्ही किती वेळा शिवता यावरती सुद्धा डिपेंड करतं. त्यामुळे जर तुम्ही जास्त शिवत असाल किंवा मुलं जर समजा, आता मला एक मुलगा आहे त्यामुळे चालतं, काहींना 2-3 मुलं असतात त्यामुळे मग सर्वांचं करायचं, जॉईंट फॅमिली असतात, माणसं जास्त असतात त्यांचं पण करायचं, मग एवढं टाईम जे आहे ते मॅनेजमेंट नाही होत. आता आम्ही न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे कसं होतं, कधीतरी ठीक आहे खिचडी भात केला काम होऊन जातं, शिरा बनवला, लापशी बनवली, असं काहीसं. जर तुमची मोठी फॅमिली असेल तर चपाती, भाजी, वरण भात, डाळ हे सर्व पदार्थ बनवावे लागतात आणि त्यामध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त वेळ जाणार आहे. त्यामुळे हे 2 शिवतात, हे 3 शिवतात असं होत नाही. मुलं जास्त असतील, घरातील लोकांची संख्या जास्त असेल तर ॲटोमॅटिकली कामाचा लोडसुद्धा जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला जसं मॅनेज होईल तसं करा. जसं की मी सांगितलं, मला रात्रीच्या वेळेस काम करायला छान वाटतं तर मी रात्री जास्त स्पीडने काम करते कम्पॅरेटिव्हली डे. पहिलं कसं व्हायचं की मी सकाळी उठून 6-6:30ला उठून पटकन शिवणकाम करायची, त्यावेळेस 9-10 वाजेपर्यंत माझे ऑलमोस्ट 2-2.5 ब्लाऊज तर शिवलेलेच असायचे. पण आता त्याच्या एकदम विरुद्ध बाजूने जर सांगायचं झालं तर आता मला रात्रीचं जास्त काम करावं लागते, कारण की दिवसभर मला कामाची एनर्जीच नसते. मे बी याचा जो काही इफेक्ट आहे तो वातावरणामुळे सुद्धा होऊ शकतो. बाहेर पावसाचं वातावरण वगैरे असतं, दिवसभर घरात असं अंधार आल्यासारखं किंवा फ्रेशनेस येत नाही काम करण्यासाठी, ते सुद्धा एक मे बी असू शकतं. किंवा आपलं एक विचार करण्याची सरणी की नाही मला आता करायचंच नाही, मला कंटाळाच आला आहे, होणारच नाही, मला मोबाईलच पाहिजे, मला झोपच आली, असं आपण मनातल्या मनात जर काही ठरवलं ना तर काम होत नाही. तेच काम जर आपण उत्साहाने केलं ना तर छान होतं.
माझा एक एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला. जेव्हा पण मी असं कंटाळवाणं करते की नाही आता मला शिवायचंच नाही, खूप कंटाळा आला आहे, आजचे दिवस राहू दे, उद्या करेल किंवा संध्याकाळी करेल. संध्याकाळी म्हटलं की कधी कधी ते काम होतच नाही. 9-10 असे वाजायला गेले की माझं जे काय झोपण्याचा टाईम आहे तो व्हायला लागतो आणि काम करायलाच नको वाटतं. आणि त्याच वेळेस जर मी मोबाईल पाहत असेल, त्यामध्ये एखादी छानशी अशी रील आली, मोटिवेशनल रील आली आणि पाहून छान वाटलं की नाही पहा हे कसं व्यवस्थित करतात, त्या पद्धतीने आपण करूयात, तर खरंच खूप एनर्जीने मी कामाला येते. असं रील्स आपण जेवढं आपल्या डोळ्यांना त्रास वगैरे होतो ना, आपण ह्या सर्व गोष्टी नकारात्मकपणे बघतो, पण त्याकडे पाहण्याचा आपण जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला ना तर खरंच तुम्हाला छान वाटेल की आपल्याला मोटिवेशन भेटते की एखाद्या व्हिडिओमधून असेल किंवा काही असेल. तसं माझ्या बाबतीत सुद्धा होतं. तर चला आता दिवसभर जे काही काम होतं माझं ते तर तुम्ही व्हिडिओद्वारे पाहिलंच असेल. तर ना खूप साध्या सोप्या पद्धतीने जे काही मी फॉलो करते त्याच पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केले. होप सो की तुम्हाला सुद्धा काम करण्याचं मोटिवेशन भेटलं असेल. तर आता नवरात्र चालू आहेत आणि सगळीकडे उपवासाचं वातावरण आहे, पण मी एकही उपवास करत नाही, कधीच नाही. सुरुवातीला ज्यावेळेस मी राम होण्याच्या अगोदर दरवेळेस गुरुवार पकडायची, म्हणजे गुरुवारी माझा उपवास असायचाच. त्यानंतर राम झाल्यानंतर जे काही उपवासाचं माझं प्रमाण होतं ते खूपच कमी झालं नाही. आता तर 0 झाले, म्हणजे एकही उपवास मी करत नाही. पण आज ना मी भाजी घेण्यासाठी खाली गेले होते तर मला हे रताळे दिसले आणि मला खूप जास्त म्हणजे प्रचंड आवडतात. पहिल्या लिस्टमध्ये जर काय असेल तर हेच आहे आणि मी हे कशा पद्धतीने बनवते हे थोडक्यात तुम्हाला दाखवते. तवा गरम झाल्यावरती त्यावरती तुमच्याकडे जे काही साजूक तूप असेल ते थोडंसं 1 चमचा 2 चमचे टाकायचं आणि त्यानंतर जे काही रताळे असतील, याला काही काही ठिकाणी वेगळं नाव पण आहे, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण आमच्याकडे रताळेच म्हणतात. त्यांना मी छान वॉश करून कट करून घेतलं. त्यामध्ये ज्यावेळेस मी तूप टाकलं, हे वॉश केलेले रताळे त्याच्यामध्ये टाकले आणि थोड्या वेळ असं चमच्याने हलवून घेतलं. थोडंसं एक छान स्मेल यायला लागला की त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि वाफेवरती फक्त शिजवून घ्यायचं आहे. जास्तीचं पाणी ॲड करायचं नाही. थोडंसं कमी झालं की मग नंतर तुम्ही थोडं थोडं करून ॲड करू शकता. ऑलमोस्ट मी 3 वेळा यामध्ये पाणी ॲड केलं आणि त्यानंतर छान असं शिजल्यानंतर वाफेवरती त्याची आपण साल काढून घ्यायची. हे सर्व करण्याआधी सुद्धा तुम्ही साल काढू शकता, पण तो एक जो अरोमा असतो ना तो त्याला छान येतो, त्यामुळे मग मी साल सकट असं करते. आता मी याला 4-5 मिनटं जे आहे ते असंच छान वाफेवरती शिजवून देईल. आणि जसं की सांगितलं पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली ॲड करा, जसं की म्हणजे तुम्हाला एकदम घट्ट खिरीसारखं पाहिजे किंवा एकदम पातळ पाहिजे त्यानुसार. असे कच्चे खायलासुद्धा छान लागतात, पण दूध, साखर किंवा गूळ किंवा थोडंसं साजूक तूप टाकूनसुद्धा खूप छान लागतं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढं पाणी मी त्यामध्ये ॲड केले. थोडंसं अगदी डीप होईल या पद्धतीने आणि त्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने झाकण ठेवायचे की त्यामधली जी काही वाफ आहे ती बाहेर नाही पडली पाहिजे. ही सेम प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा फॉलो करू शकता. वेळ थोडासा कमी लागेल, पण तव्यावरती एक जी टेस्ट असते ना ती छान लागते. पहा तुम्ही कोणती भाजी ज्यावेळेस तव्यावरती बनवता, पॅनवरती बनवता, त्याची चव एकदम वेगळी लागते कम्पॅरेटिव्हली कुकरमध्ये कसं होतं, ती सर्व प्रोसेस जी आहे ती पटकन होते, त्यामुळे मग त्याला एवढी छान टेस्ट येत नाही. तर चला इकडे रताळे जे आहे ते छान वाफेवरती शिजतील तोपर्यंत एक पोर्टर आलं होतं. आता कोणाचं हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही, तर त्यांचे 2 ब्लाऊज होते, तर तेच मला आता इथे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत द्यायचे होते, त्यामुळे मग मी आता हे चेक करून घेतलं आणि त्यानंतर मग कसं फॉल अस्तर वगैरे लागते ते चेक करते आणि त्यानंतर मी लगेचच हे स्टिच करण्यासाठी बसणार आहे. पाहूयात संध्याकाळपर्यंत झाले तर. साडी तर नाही होणार, उद्या सकाळीच करेल मी तिला निवांत. आणि पिकोची मशीन कोणीतरी विचारलं होतं की कशी चालते, तर खूप अप्रतिम छान चालते आहे, काही प्रॉब्लेम वगैरे नाही. डेली मी त्यावरती पिको फॉल वगैरे करत राहते. आत्तापर्यंत मी ऑलमोस्ट 8-9 साड्या तरी केल्या असतील. त्या काल जे आहे ते 3-4 आणि आज 3-4, त्याआधी 2 असं काहीसं केलं होतं, तर म्हणजे ऑलमोस्ट 7-8 साड्या तरी झाल्या असतील. तर ही साडी आहे, मला पाहावे लागेल की फॉल याला मॅचिंग आहे की नाही, नाहीतर मग घ्यायला जावं लागेल. आता इकडे हे काम काढले मी, तोपर्यंत ब्लाऊज वगैरे कट करून घेते आणि सोबत माझे रताळेसुद्धा शिजतात. म्हणजे अशी दोन्ही कामं चालू आहेत. एका ठिकाणी जर किचनमध्ये गुंतलं ना तर असं कंटिन्यू मी तिथे गुंतत नाही, काहीतरी काम तिथलं करून येते आणि त्यानंतर मग परत माझ्या कामाला सुरुवात करते. कसं होतं, आपण भाजी शिजते तोपर्यंत वाट पाहत बसायची, मोबाईल चेक करायचा, हे सर्व करत बसलं की खूप वेळ जातो. त्यामुळे मग मी काय करते, तिकडं काहीतरी कुकरला लावले किंवा भाकरी वगैरे बनते तोपर्यंत इकडे येऊन एखादं हुक बसवायचं किंवा काहीतरी कटिंग वगैरे करायचं, हे सर्व करते.
असं दिवसभराचं काम मॅनेज होऊन जातं. आता हे सर्व कामं जे आहेत ती मी डेली करत नाही. एक दिवस असा येतो की मी काहीच काम करत नाही. मला असं वाटतं की नाही, आज पूर्णतः रिलॅक्स पाहिजे, काही काम नको वगैरे. त्या दिवशी मी आरामसुद्धा करून घेते. आणि नवरात्र चालू आहे असं सुद्धा म्हणजे खूप कमी फिलिंग येतं, कारण की कुठे बाहेर जाणं नाही किंवा जे काय आपण गरबा दांडिया खेळतो. आता मी सांगू का, मला गणपतीमध्ये जसा डान्स वगैरे करायला आवडतो ना, तसं नवरात्रीमध्ये ते गरबा वगैरे करतात एवढं काही मला असं फॅसिनेटिंग वाटत नाही, म्हणजे आवडत नाही. आता बऱ्यापैकी बायकांना आवडतं, मी पाहते की बायका दांडिया वगैरे खेळतात, पण मला त्याच्यामध्ये एवढं जास्त काही इंटरेस्ट नाही. गणपती वगैरे हे मला छान वाटतं, त्यामध्ये डान्स वगैरे हे, पण ते दांडियाचं नाही. तर अशा पद्धतीने मी छान खीर जी आहे ती करून घेतली आहे. जे काही रताळे होते ना त्याची साल काढून त्याला फक्त मॅश करून घ्यायचं, तूप टाकायचं, साखर आवडत असेल तर साखर, नाहीतर मग गुळ पावडरने तुम्ही रिप्लेससुद्धा करू शकता. त्यानंतर छान ते मी माझं संध्याकाळचं डिनरच काइंड ऑफ झालं, कारण की नंतर यांच्यासाठीच फक्त जेवण बनवायचं होतं. तर ही एक क्लिप माझ्याकडे होती खूप आधीची. आम्ही ज्यावेळेस कुठेतरी बाहेर जायचं होतं आय थिंक, पण म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूयात. ज्यावेळेस माणूस अडतो ना त्यावेळेस तो कोणतंही काम करण्यासाठी तयार होतो. आता मी जेवण करत होते आणि त्यानंतर यांना त्यांचं जर्किंग होतं, त्याला थोडीशी टिप मारून घ्यायची होती. एका बाजूने ती उसवलेली आणि मी जेवण करत होते. मी म्हटलं नाही, जोपर्यंत माझं जेवण होत नाही ना तोपर्यंत मी उठून काहीच करणार नाही. यांनी कधी हे मशीन वगैरे असं हे हायस्पीडची चालवली नव्हती. त्यांना बऱ्यापैकी नॉलेज आहे, थोडंफार त्यातलं माहिती आहे आणि चालवलेली सुद्धा असेल त्यांनी याआधी, पण असं यावरती काय आमचं जास्तीत असं बोलणं झालेलं नाही. तर मी जेवण करत होते, यांनी पटकन त्यांचे जे काही ट्राउझर होतं, सॉरी जर्किंग होतं, त्याला टीप मारायला घेतली आणि त्यांना ती जमलीसुद्धा. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी तुम्हाला पुढे दाखवते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं ना की नाही आपण नाही करू शकत, पण आता इथे माझा जेवणाचा कार्यक्रम चालू होता त्यामुळे मग त्यांना काय मला उठवता आलं नाही. दुसरं जर काही असतं आणि मी मशीनवरच असते तर त्यांनी माझ्याकडून टीप मारून घेतलीच असती, पण आता मी सुद्धा जेवण करत होते त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करून घेतलं. तर चला, असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.